उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पाऊस आहे। नाशिकच्या पूर्व भागामध्ये रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चांदवड तालुक्यामध्ये वडगाव, पंगू, रापली आणि तळेगाव, रोही परिसरामध्ये पिकांचं मोठं नुकसान झालंय। अगदी काढणीला आलेला मका, बाजरी, सोयाबीन, तूर आणि तसंच नगदी पिकं असलेला कांदा आणि भाजीपाला ही सगळी पिकं पावसानं उद्ध्वस्त झाली आहेत। हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास निसर्गानंच हिरावून नेलेला आहे। निसर्गानंच हे बहरलं हिरवं शेत आणि पुन्हा निसर्गाची चवकृपा झाली आणि हे शेत पुन्हा भुईसपाट झालं। तेव्हा आता शेतकरी हवालदिल झालाय, हतबल झालाय। तत्काळ पंचनामे व्हावेत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी विनवणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। दुपारी आणि रात्री 12च्या नंतर अचानक अशा झालेल्या पावसामुळे अतोनात अशी कांदा असेल, टमाटो असेल, तूर असेल, मका असेल अशी भरपूर नुकसान झालेली। तर आम्ही सोसायटी असेल, महाराष्ट्र शासनाच्या सोसायटीचे किंवा बँकेचं कर्ज असेल, हे कसं भरायचं हे आमच्या डोळ्यापुढं अतोनात अशी फार वाईट परिस्थिती निर्माण झाली। सर कसं जगावं हाच आमच्यापुढे प्रश्न पडलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।